नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारनं 6,000 कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीला मान्यता दिली. या संदर्भामध्ये विशेष हेतू प्राधिकरण अर्थात SPVPची स्थापना करण्यात येणार असून पुढच्या महिन्याभरामध्ये हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर जमिनीचा मोबदला तातडीनं शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. विमानतळाच्या 3,000 एकर क्षेत्रापलीकडे काही शेतकऱ्यांनी जमीन देण्यास मंजुरी दिली आहे. या जमिनीची मोजणी देखील सुरू करण्यात आली असून या ठिकाणी एरोसिटी विकसित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मोबदल्यापैकी 10% जमीन परतावा याच एरोसिटीमध्ये दिला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी 7 गावांमधील सुमारे 3,000 एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यासाठी 96% शेतकऱ्यांनी यापूर्वीच संमती दिली. संमती मिळवण्याचं काम जिल्हा प्रशासनाकडनं 3 महिन्यांपूर्वीच पूर्ण करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर आचारसंहितेमुळे राज्य सरकारकडनं निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्णय घेतला गेला नव्हता. आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळानं यासाठी 6,000 कोटी रुपयांचं कर्ज घेण्यास मंजुरी दिली. यासाठी विशेष हेतू प्राधिकरणाची अर्थात SPVPची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये MIDC, MEDC आणि सिडको या 3 संस्थांची भागीदारी असणार आहे. यामध्ये कर्जाचा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाल्यावरती तो तातडीनं शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी सुमारे 1 महिन्याचा वेळ जाईल. खात्यामध्ये निधी देण्यासाठी एका राष्ट्रीयकृत बँकेसोबत करार करण्यात आला आहे. यापूर्वी रिंग रोडच्या भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना चेकद्वारे मोबदला देण्यात आला होता. मात्र विमानतळाच्या भूसंपादनापोटीचा मोबदला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्याचं निश्चित करण्यात आल्याचंही जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं इथून मागे सरकारी व्यवहार हे चेकद्वारे होत होते, परंतु आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTद्वारे हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पुरंदर विमानतळासंदर्भात भूसंपादनाचा मोबदला हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा केला जाणार असून सरकारनं हा फार महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.